इथे बोलवल्याबद्दल आणि माझा सन्मान केल्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांची. आपल्या गावामधून असे खूप डॉक्टर आणि इंजिनियर व्हावे अशी इच्छा आहे आणि पूर्ण पुढे जाऊन इथे आपण खूप डॉक्टर बनू आणि नंतर इथे आपल्या गावाकडून कोणालाही बाहेर उपचारासाठी जावं नाही लागणार. बाहेर ठाण्यामध्ये किंवा कल्याणमध्ये दूर दूर इथेच आपल्याला सगळ्या सोयी उपलब्ध होतील अशी माझी अपेक्षा आहे आणि इच्छा पण आहे, जी आम्ही पूर्ण करू. आम्ही सगळे त्यात खूप डॉक्टर्स बनत आहेत. भाविका झाली, माझी बहीण पण आहे जी आता फायनल इयरमध्ये आहे, कराडमधून करते ती. सो असाच तुम्ही आमचा सन्मान करत राहा आणि असे खूप डॉक्टर आणि इंजिनियर इथून आपल्या गावातून बनतील अशी इच्छा आहे. आणि सगळ्यांनी लहान मुलांनी पण हे असं प्रेरणा घेऊन करत राहावं. बस दॅट्स इट. थँक्यू. क्या बात आहे. खूप सुरेख रित्याने तू इथं भावना व्यक्त केल्या. वाफाळे गाव आणि माझं कुटुंब यांचं एक अनोखं नातं आहे. म्हणजे माझ्या आजोबांपासून. आणि माझी सुकन्या सुद्धा तुझ्याच हॉस्पिटलमध्ये MBBS करते, 3rd इयरला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण पाहतोय की डॉक्टरांची आपण पाहतोय संख्या वाढू लागलेली आहे. सन्माननीय विलास पाटील साहेब यांच्याकडनं 2,000 रुपयाचं खास मेजवानीसाठी वेताळ संघासाठी आलेले आहेत. कारण त्यांच्या गावात सप्ताह आहे आणि सप्ताहापूर्वी मेजवानी होणं फार गरजेची होती. तर वेताळ संघाचं सुद्धा मनपूर्वक कौतुक आणि मी विलास पाटील साहेब यांना मनपूर्वक धन्यवाद देईन. चेक. हॅलो. जरूर जय हनुमान माऊली संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय. मिथुन ठाणगे आणि समीर ठाणगे ही सलामी जोडी आपण पाहिली. पहिला चेंडू पाहिला तर एक्झॅक्टली लेगबाच्या स्वरूपात सिंगल धाव, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर षटकार आणि इथे पावलांचा वापर बॅटची खडा होते, परंतु शॉट करण्याला मात्र तिथे शतरक्षक सज्ज होते. डायरेक्ट हिटची जरूर आवश्यकता होती, परंतु इष्टांवरती निशाणा साधू शकला नाहीये आणि पुन्हा मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली गेली. अल्पते बी विपक्ष जय हनुमान बाहुली अशी लढत आपण पाहत आहोत. माझ्या सोबतीला अजय गरज जोडले जात आहेत. अजय, ज्याप्रमाणे सुरुवात पाहतोय अतिशय सुंदर सुरुवात इथे मात्र आपण पाहत आहोत जय हनुमान बाहुली संघाची. Yeah, absolutely right. They have started on a high note. Sufyan Sheikh is the bowler in this first over, bowling left arm round the wicket. Now that's a lovely delivery. Batsman was trying to go for a big shot over the onside. Didn't get any contact between bat and ball, and a leg bye is the signal by the umpire. Score moves up to 13 runs without loss. चेक. दरम्यान या ठिकाणी कुरुंद ग्रामपंचायतीचे कर्मचारी सन्माननीय रवींद्र घोडविंदे त्यांच्या सोबतीला लेखनिक रवी यांना विनंती करतो, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. पंकज यांना विनंती करतोय, आपण मंचावर येणार आहात. Another good delivery by Sufyan, played with due respect by the batsman, and he's taken a quick single. That single takes the total to 14 runs without any damage. This is a fine start for Jai Hanuman Wahuli. End of the first over. पेस्ट्रीचे जे दाते आहेत प्लीज त्यांना विनंती करतो, विकी घागस आपण मंचावर येणार आहात. विकी घागस, पेस्ट्रीचं ज्यांच्याकडनं आम्हाला अतिशय सुरेख सुंदरतेने दायित्व लाभलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मान सन्मान आपण खेळाडूचा करत असतो. त्या खेळाडूला पेस्ट्री कुछ मीठा हो जाय देणारे विकी कागज आपण मंचावर यायचे. राहुल या ठिकाणी चंदे, त्याप्रमाणे मयूर जाधव आणि शुभम या ठिकाणी विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकूण पाहिली तर आपण एक्झॅक्टली बिन गडीबाद 14 धावा पाहत आहोत. अतिशय सुंदर या ठिकाणी बॅटिंग सध्या आपण पाहतो जय हनुमान बाहुली संघाची. आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर सुफियान शेख थोडासा मागला ठरला, ज्या अनुषंगाने मात्र त्याच्या विरोधात एक षटकार, एक चौकार आणि सिंगलच्या रूपाने मात्र धाबा जोडल्या गेल्या. जी हाँ, खासतौर पर समीर ने उनके ऊपर आक्रमण किया. एक स्लॉक स्वीप खेला था उन्होंने, जिस पर 6 रन प्राप्त किए थे. उससे पहले एक शानदार चौका भी जड़ा था. अच्छी शुरुआत मिली है समीर को. देखना है कि लंबी पारी में इसको तब्दील कर पाते या नहीं. नेवर लेकर गेंदबाज साकिब.
दाहिने हाथ से राउंड द विकेट। और बढ़िया गेंद फ्रंट फुट पर खींचा था, बैट्समैन को ड्राइव करना चाहते थे ऑफ साइड में, लेकिन बीट हुए। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए अपने ओवर की साकिब। अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी जब हुई है, हमने देखा है कि यहाँ पर गेंदबाजों को सहायता मिली है, बल्लेबाजों को खामोश रखा गया है। एक और बेहतरीन गेंद, इस बार किनारा लगा है और आउट। अतिशय सुंदर इथे मात्र या ठिकाणी चेंडूच्या हाताने बॅटची कडा लागली आणि विकेट किपरना कोणत्याही प्रमाणे त्या ठिकाणी चूक केली नाही। पावसाळा रिप्ले मध्ये पावलांचा वापर केला, बॅटची वरची कडा लागली आणि पहा किमान अर्धा तर 1 फूट उंच उडी घेतली विकेट किपरना आणि तो झेल मात्र त्या ठिकाणी प्राप्त केला। दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत कोशिंबीरचे माजी सरपंच सन्माननीय रामजी ठाकरे यांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमच्या स्पर्धेचे आम्ही माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय आणि यानंतर पुढील जो सामना असेल शिवशक्ती कोशिंबी विपक्ष कृष्णा 11 वारलीपाडा, या दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे पुढील सामन्यासाठी। फलंदाज आय थिंक समीर इथे बाद झालाय। समीरनं बाद होण्यापूर्वी एक षटकार एक चौकार साईडनं तब्बल 12 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आला मिस्टर प्रणीत। बहुत ही चतुराई भरी गेंदबाजी देखा था, बैट्समैन कदमों का इस्तेमाल कर रहे और जानबूझकर शॉर्ट ऑफ लेन गेंद डाली, विकेट चटकाया है साकिब ने। लो फुल टॉस इस दफा ड्राइव कर दिया है, वी में खेला है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, एक से अधिक रन मिलना मुश्किल है। सोच थी कि दूसरे रन के लिए पलटे, लेकिन आखिरकार अपना इरादा त्यागना पड़ा है प्रणीत को। प्रणीत का खाता खुला और प्रणीत बहुत ही बेहतरीन स्ट्रोक प्लेयर है, बड़े बड़े हिट्स लगाने में माहिर बल्लेबाज माने जाते हैं। रन संख्या आगे बढ़ती हुई 15 रन, 1 विकेट के नुकसान पर जय हनुमान वाहुली। परंतु या ठिकाणी गोलंदाज साकिबचं मी कौतुक करेन, कारण पहा पहिल्या मध्ये जरूर वेगाने धावा येत होत्या, परंतु दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये कुठेतरी त्या धावांवरती अंकुश लावण्याचं कार्य करतोय। 3 चेंडू एक्झॅक्टली त्यांनी लिगल हाताळले, फक्त एकच धाव तिथे खर्च केली आणि एक प्रमुख विकेट सुद्धा त्याने प्राप्त केला। हो, रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न मिथुन ठाणगे करतोय, परंतु चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल जास्त बाउन्स मिळाला आणि त्याच प्ले पंचांच्या वतीने मात्र वाईटचा इशारा इथे मात्र आपण पाहत आहोत। 1 फॉर द ओव्हरचा इशारा आणि सन्माननीय माजी सरपंच आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्येष्ठ नेते आदरणीय शैलेजी बिडवी साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे। सन्माननीय भिवंडी लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय शैलेजी बिडवी साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। वाहुली टीम बल्लेबाजी कर रही है और वाहुली के बल्लेबाजों के लिए हर सिक्सर के लिए 500 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा माननीय श्री मुकेश जाधव साहब की ओर से, जो कि वाहुली ग्राम पंचायत के सदस्य हैं। आणि पाहू शकाल फटकांच्या आतिषबाजीने सन्माननीय शैलेजी बिडवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भिवंडी लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय शैलेशजी शरद बिडवी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले, जे माजी उपसरपंच तथा माजी सरपंच सुद्धा पडगे ग्रामपंचायतीचे राहिलेले आहेत। अशा महनीय व्यक्तिमत्वाचं मनपूर्वक स्वागत। मुकेशजी जाधव यांच्याकडनं वाहुलीच्या कोणत्याही फलंदाजानं जर षटकार मारला तर प्रति षटकारामागे 500 रुपयाचा पारितोषिक आहे। स्कोर इस समय 17 रन। एक खिलाड़ी आउट हो चुके हैं, समीर, जिन्होंने आतिशी शुरुआत की थी, 12 रन बनाए आउट होने से पहले। इस समय क्रीज पर बल्लेबाज है मिथुन और प्रणीत। प्रणीत के पास स्ट्राइक, बाहरी किनारा, गेंद हवा में है लेकिन फील्डर थोड़े से दूर रह गए शॉर्ट थर्ड मैन की दिशा में। बाउंस पर फील्ड किया गेंद को, तब तक 1 रन लेने का मौका था प्रणीत के पास। इस सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। जरूर एक विकेट्स मात्र या ठिकाणी गमावलं जय हनुमान वाहुली संघाने, परंतु कुठेतरी समीर ठाणगे आणि प्रणीतच्या माध्यमातून एखादा चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता असेल टीम वाहुली संघाला। आणि आय थिंक दोघांकडे ती क्षमता आहे की इथून सुद्धा मात्र आपल्या डाबाला पुढे घेऊन जाऊ शकतात आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी जो त्यांच्याकडे अनुभव आहे, आय थिंक खास करून मिथुनकडे तो अनुभव झोकावा लागेल। पावसाळा फटका चांगला पाहायला मिळतो, मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू चालला वेगळा, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार।
उन्होंने दबाव बनाए रखा था बल्लेबाजों पर, लेकिन अंतिम गेंद थोड़ी सी पीछे रखी हुई थी, मिड ऑफ सर्कल के अंदर था, उसी को देखते हुए अच्छा शॉट खेला गया और मिड ऑफ को क्लियर करते हुए 4 रन प्राप्त कर चुके हैं बल्लेबाज मिथुन का यह पहला चौका। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 22 रन 1 विकेट के नुकसान पर। जबरदस्त इथे फटक्या मात्रावर पहिल्या शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी तो चौकार वसूल केला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20 धावा आपण पाहतो पर ओव्हरचा आपण जर रन रेट जर पाहिले तर 10च्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी धावा जोडल्या गेल्या। मुस्तफीर आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय। जरूर वाहुलीच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे। पर 6 साठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाहुलीचे सन्माननीय मुकेशजी जाधव यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे। परंतु एकूण धावसंख्या जर पाहिल्या तर एक्झॅक्टली 22 धावा आहेत, परंतु आपण जर 2 षटकांचा खेळ जर पाहिला तर सुफियानने आपल्या षटकामध्ये बॅटच्या स्वरूपात 12 धावा खर्च केल्या, लेगबाच्या स्वरूपात 2 धावा आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये साकिबनं 8 धावा खर्च केल्या। एक्झॅक्टली 22 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत। चलिए 10 मिनट हो चुके हैं पहले 2 ओवर्स के लिए, सो प्लीज कोऑपरेट करें समय के मामले में। पहले 4 ओवर्स आपको 20 मिनट के भीतर पूरे करने हैं। अल्फता बी टीम के कैप्टन प्लीज कोऑपरेट करें। नेवर लेकर मुसव्वीर, रन बनाने का औसत इस समय 11 रन प्रति ओवर और इसी रफ्तार से अंत तक रन्स बनाएंगे तो 5 ओवर्स में 55 तक पहुंच सकते हैं। हालांकि 55-60 रन चेस भी हो रहे हैं। टॉप एज है, गेंद हवा में, विकेट कीपर कोशिश कर रहे थे लेकिन यहां पर कैच ड्रॉप हुआ है। अच्छा एफर्ट था साहिल द्वारा, मुश्किल अवसर था, जीवन दान मिला है यहाँ पर प्रणीत को। प्रणीत थोड़ा स्ट्रगल करते हुए, अभी तक कुछ खास टाइमिंग उनकी देखने को नहीं मिली है। 3 गेंदों पर 3 रन्स बनाए उन्होंने। मिथुन ने भी शुरुआत में स्ट्रगल किया लेकिन एक चौका जड़ चुके हैं। सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 23। क्या बात आहे, या कोशिंबी गावातील जो जंगल आहे त्यातील मात्र हा वाघ आहे, मिस्टर टायगर त्रिशूल ठाकरे यांचं ते शुभागमन झालेलं आहे। त्यांचं करूया आपण सरचे स्वागत। आणि तसे जर पाहिलं तर रिंग ऑफ किंग जरूर आपण म्हणू शकतो पॉवर प्ले स्पेशलिस्ट खेळाडू आहे आणि यानंतर तुम्हाला सुशक्ती कोशिंबी संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळू शकेल। कृष्णा 11 बार्लीपाड़ा और शिव शक्ति कोशिम्बी के बीच में अगला मैच। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तैयार रहना है। इसी बीच मुसव्वीर अगली गेंद लेकर ओवर पिच ड्राइव किया है, इस बार फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ पर। अच्छा स्ट्रोक जरूर, 1 रन पूरा किया है। दूसरे की कोशिश, ये जोखिम भरा था मेरे ख्याल से, लेकिन बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। थ्रो उतना सटीक देखने को नहीं मिला। 2 रन कंप्लीट करते हुए मिथुन, 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ जय हनुमान वाहुली का 25 रन 1 विकेट के नुकसान पर। आणि मिथुनचं आपण जर वैशिष्ट्य पाहिले तर नेहमीच तो पनामा कॅप परिधान करून मात्र बॅटिंग करत असतो आणि आज जरूर सलामीला मात्र त्याला आपण पाहिलं, परंतु थोडासा चाच पडलाय। एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून पाहिलं, परंतु कुठेतरी डॉट पर्सेंटेज सुद्धा आपण पाहत आहोत। आणि एकूण संघाची धावसंख्या एक गडी बाद 25 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या। ओ फुल टॉस आहे, मिस टायमिंग, चेंडू त्याला आय थिंक मिड विकेटला 17 चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चूक केली नाहीये, झेल पकडला गेला। आणि आय थिंक पाहू शकाल अजय, आज मात्र कुठेतरी IPLच्या स्पर्धांप्रमाणे आज माहोल वातावरण इथे मात्र निर्माण झालेलं आहे। आज मेहमान भी काफी भारी मात्रा में यहाँ पर उपस्थित हुए हैं सुबह से ही और दर्शकों की भी जबरदस्त भीड़ देखने को मिल रही है। हर स्टैंड्स में आप देख सकते हो कि वहाँ पर काफी जबरदस्त दर्शकों की संख्या नजर आ रही है। सभी का हार्दिक स्वागत है जय गणेश ट्रॉफी 2025 में। ये महत्वपूर्ण सफलता प्राप्त करते हुए मुसव्वीर, गेंद उतनी सटीक गिरी नहीं थी लेकिन यहाँ पर टाइमिंग गड़बड़ा गई मिथुन की। मिड विकेट बाउंड्री को क्लियर करने का प्रयास था, पूरी तरह से मिस टाइम स्ट्रोक रहा और एक अच्छा कैच लपका है डीप में साकिब ने। जरूर राहुलजी पाटोले साहेब आमच्यापासून रजा घेत असताना शिवसेनेची फडका विभाग प्रमुख आहेत, त्यांचं जरूर आपण आभार व्यक्त करू। आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर शुभम जाधव, की शुभ सुरुवात आपल्या संघासाठी करेल का? आणि तसे जर पाहिले तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे शुभमचा आपण विचार केला तर। जी हाँ, सबसे बेहतरीन खिलाड़ियों में से एक माने जाते हैं जहाँ तक पड़गा टेनिस क्रिकेट का सवाल है। शुभम जाधव, वाहुली टीम के लिए इनका योगदान सराहनीय रहा है पिछले 5-6 सालों का। यदि हम खेल देखें तो बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है शुभम। स्कोर 25 रन 2 विकेटों के नुकसान पर। मुसव्वीर अच्छी गेंदबाजी जरूर कर रहे हैं इस ओवर में, पूरी लंबाई की गेंद ड्राइव कर दिया है। गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर रीजन में, दूर से फील्डर आते हुए हल्का सा फंबल, दबाव बनाया था बल्लेबाजों ने क्योंकि पहला रन तेजी से लिया था और उसी का ये नतीजा कि फील्डर थोड़ा सा फंबल कर बैठे। 2 रन पूरे होते हुए खाता खुलता हुआ इन 2 रनों के साथ शुभम जाधव का। चांगल्या लेंथवरती मुसव्वीर सध्या मात्र
चेंडूला मात्र रिलीज करतोय. चांगला स्पॉट त्याने मात्र त्या ठिकाणी पे केला आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी साकारतोय. थोडासा वेळ कमी खर्च करायचा आहे प्लीज. प्रत्येक संघाला विनंती असेल कारण आज एकूण 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. शुभमने एक चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून पहिल्या आपण 2 धावा, प्रणीतच्या बॅटमधून पहिल्या 3 धावा. ओ एक्सप्रेस डिलिव्हरी. चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये निघून गेला आणि अखेर निर्धावण चेंडूची सांगता पाहिली आपण. अच्छी रफ्तार थी इस गेंद में और बिल्कुल आगे रखने का प्रयास. इससे पहले भी पुलर लेन पर डाला था और इस बार थोड़ा सा दूर भी रखा, ऑफ स्टंप के बाहर रखा था, बीट किया बैट्समैन को. बहुत अच्छा ओवर घटता हुआ मुसव्विर का. 5 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए हैं. एक बहुमूल्य सफलता भी प्राप्त कर चुके हैं. ओवर की अंतिम गेंद फिर से आगे रखा. इस बार बढ़िया ड्राइव गैप में निकाल दिया है. कम से कम 2 रन लेना चाहेंगे. ओ हो फील्डर्स द्वारा गलती. जहां पर 2 रन होने चाहिए थे वहां पर तीसरा रन भी मिलता हुआ. इसके साथ ही ओवर की समाप्ति. 3 ओवर के समाप्ति पर जय हनुमान वाहुली टीम का स्कोर है 30 रन 2 विकेटों के नुकसान पर. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 10च्या धावगतीने आतापर्यंत धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. विकेट्स गमावल्या. आतापर्यंत 2 अजूनही 2 षटकांचा केले या ठिकाणी येणं बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण ड्रिंक्स ब्रेक आहे आणि जरूर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण डीजे एम कडे जाणार आहोत आणि ऐकूया एक चांगला संगीत. आदरणीय सन्माननीय शैलेजी बिडवी साहेब, विद्यमान जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तथा पडगे गावचे माजी सरपंच उपसरपंच यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी या ठिकाणी सुदर्शन काठोळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते शैलेजी बिडवी साहेब यांना आपण सन्मानित करायचंय. अतिशय लोभस व्यक्तिमत्व. पडगे गावचा आपण विचार केला, पण या विभागाचा विचार केला, विविध तालुक्यांमध्ये युवकांच्या गळ्यातलं ताईत बनलेलं व्यक्तिमत्व, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय मौलिक योगदान, शैक्षणिक क्षेत्रात मौलिक योगदान, उद्योजकांसाठी म्हणजे आपण जर पाहिलं तर त्यांच्यासाठी मौलिक योगदान आहे आणि जे सुशिक्षित बेकार तरुण आहेत त्यांच्यासाठी अनेकदा उद्योजकां बनण्यासाठी तसेच नोकरीसाठी त्यांनी मेळावे आयोजित केलेले आहेत. असं हे व्यक्तिमत्व त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. सोबतीला आहेत अंकुश जाधव. पुढील सन्मान आपण करीत आहोत कुरुंद ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. मी रवींद्र घोडविंदे यांना आपण सन्मानित करण्यासाठी संकेत काटोळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहात. याच पुढे आपण रवींद्र घोडविंदे साहेब, त्याच्यानंतर लगेचच सन्माननीय भोईर साहेब आणि सन्माननीय जाधव साहेब, या तिघांना आपणच सन्मानित करायचं आहे. अविनाश जाधव यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. चला भोईर साहेब, जाधव साहेब आपणही पुढे या आणि अविनाशजी जाधव आपणही पुढे या आणि आपला हा मान सन्मान घ्यायचा आहे. आपण वळणार आहोत खेळाकडे. धन्यवाद गणेश गायकवाड सर. आज गायकवाड सरची सुद्धा मात्र जबाबदारी वाढलेली आहे कारण भरपूर संख्येने मान्यवर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज. ओ फुलटास चेंडू होता, त्याच्यावरती परफेक्टली एलिव्हेशन प्राप्त झालाय, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये पकडला झेलच्या स्वरूपात. फलंदाज झाला मिस्टर त्या ठिकाणी शुभम जाधव. ग्रामीण परिसरात 15 वर्ष दबदबा कोणाचा. आमचे वापाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघाचा. आमचे वापाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघाचा. लूजनर चेंडू होता, परंतु एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू जरूर आय थिंक सीमारेषेच्या पलीकडे लँडिंग होईल, परंतु शुभम जाधवकडनं मात्र त्या ठिकाणी स्टामिंग स्ट्रोक पाहिला आणि उमेदला पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी या सफलता त्याने प्राप्त करून दिली. आपल्या संघाला लागणारा हा तिसरा धक्का टीम जे हनुमान वावडी संघाला आपण पाहतो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. मिस्टर 5व्या क्रमांकावरती आला प्रज्वल. धावसंख्या स्थिर 3 गडी बाद 30. यही क्रिकेट का खेल है, कभी कभी कमजोर गेंदों पर आपको विकेट्स मिल जाते हैं, लेकिन शुरुआत अच्छी माननी होगी यहाँ पर उम्मीद की क्योंकि विकेट मिला है पहली गेंद पर.
शुभम कुछ खास योगदान नहीं दे पाए अपनी टीम के लिए, सिर्फ 5 रन बनाकर आउट हुए। अब प्रणीत और प्रज्वल की जोड़ी क्रीज पर। उमेश चले दाहिने से ओवर द विकेट, और इस बार पहले ही मन बना लिया था कि स्वीप करना है, बल्ले पर ले नहीं पाए, पैर से लगी थी, अपील भी हुई, लेकिन ऑफ स्टंप के बाहर खेल रहे थे, अपील को ठुकराते हुए अंपायर। लेग बाइज का इशारा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन, 3 खिलाड़ी आउट। आणि आज उमेद यांचा वाढदिवस आहे. क्या बात आहे. उमेदला देऊया आपण सर्व पीटीसी मधील क्रीडा रसिकांच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजारो साल और साल के दिन व 50,000. हॅपी बर्थडे टू यू. असं वाटलं की जरूर आमच्या आवाजामध्ये ते थोडीशी मग्न झालेली, थोडंसं स्टेप मध्ये मात्र त्याची चुकी घडली. कल हमने देखा था बोईरगांव के प्रतीक ठाकरे को, उनका भी जन्मदिन था और क्या कमाल की बल्लेबाजी की उन्होंने कल के आखिरी मैच में। बहुत अच्छा ऑलराउंड प्रदर्शन उनका रहा था, मैन ऑफ द मैच भी बने। हमने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में पीटर सिडल को देखा था, अपने जन्मदिन पर उन्होंने हैट्रिक ली थी टेस्ट क्रिकेट में। इस बार बहुत ही सुंदर स्ट्रेट ड्राइव, 4 रन। बाण वेगाने निघतो, तेवढा वेगाने बॅट मधून हा चेंडू निघाला आणि प्रज्वलच्या प्रणीतच्या बॅट मधून हा चौकार पाहिला आपण. जबरदस्त स्ट्रोक, अगदी साईड स्क्रीनला जाऊन चेंडू मात्र धडकला गेला आणि ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती टीम वाहुली संघाला, तो स्ट्रोक आय थिंक आपण पाहिला. आणि या चौकारच्या साह्यानं संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहत आहोत 35. प्योर क्रिकेटिंग शॉट जिसके चलते 4 रन प्राप्त करते हुए बल्लेबाज प्रणीत को भी काफी संघर्ष करना पड़ा है उनके पारी की शुरुआती दौर में, लेकिन अब ये बाउंड्री आत्मविश्वास बढ़ा सकती है। उम्मीद एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट। इस बार लो फुल टॉस, स्वीप किया हवा के रास्ते और ये चली मैदान के बाहर, शानदार छक्का। रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी बैठक स्ट्रोक होता आणि पाहू शकाल पूर्णपणे वजन गुडघ्यावरती ट्रान्सफर केलं आणि तदनंतर चेंडूला ट्रान्सफर केलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी परफेक्टली यश, मिडल ऑफ द बॅट. रनों की रफ्तार को बढ़ाते हुए प्रणीत पिछली 2 गेंदों पर 10 रन आ चुके हैं। टीम का स्कोर उछलता हुआ 41 रन, 3 विकेटों के नुकसान पर। जय हनुमान वाहुली टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई अल फतेह स्पोर्ट्स पड़गा बी के सामने इस मैच में। ये पहले राउंड का मैच है और आज का कुल मिलाकर चौथा मुकाबला, चौथा दिन भी है जय गणेश ट्रॉफी 2025 का। आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है जय गणेश स्पोर्ट्स वाफाले ए और एसके ग्रुप की ओर से। माननीय श्री शैलेश बेडवी साहब, आजकल हमें बहुत कम देखने को मिलते हैं टूर्नामेंट्स में, लेकिन वाफाले का टूर्नामेंट है, जय गणेश ट्रॉफी है और उससे वे भी दूर नहीं रह सके। उनका एक बार फिर से हार्दिक स्वागत। दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचा शुभागमन झालेला आहे. कोसिंबी गावातील सन्माननीय रामचंद्रजी ठाकरे, सुभाषजी ठाकरे, नारायणजी ठाकरे आणि गणेश ठाकरे आणि त्याचप्रमाणे वाचरेगावचे समाजसेवक विनोदजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. सर्वांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे जय गणेश चषक वाफाळे 2025 मध्ये। त्रिशूल ठाकरे अर्थात टाइगर की भी काफी मेहनत है इस मैदान को बनाने के लिए। आपका हार्दिक स्वागत, आपको मंच पर आना है। गैप ढूंढा है लेकिन बढ़िया फील्डिंग, लॉन्ग ऑन की जानिब, जबरदस्त क्षेत्र रक्षण, हाई क्वालिटी क्रिकेट। यहाँ पर स्ट्रोक भी काफी बेहतरीन था, 2 रन मिले, 2 रनों से बढ़ता हुआ स्कोर 43 रन। सरळ बॅटने लॉफ्ट केला जाणारा स्ट्रोक पाहिला आपण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मध्ये मत, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र 100 चेंडूला मात्र त्या ठिकाणी सेव्ह केला आणि अखेर आपल्या संघासाठी 2 धावा तिथे वाचवल्या गेल्या। संघाची धावसंख्या पाहू शकाल या ठिकाणी अगदी 50 कडे मात्र वाटचाल करत असताना 43 धावा आपण पाहत आहोत। गोलंदाज पुन्हा एकदा हो, पुन्हा तो स्ट्रोक, ती दिशा निवडली, परंतु आता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने झेपावतो, दुहेरीचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकेल का? आणि पंचाने आता मात्र टीव्ही पंचाची मागणी केली रनआउट साठी। सॉफ्ट सिग्नल आउट है, सॉफ्ट सिग्नल आउट है, लेकिन टीवी अंपायर की मदद ली गई है। देखना है कि यदि वहां पर रिप्ले में स्पष्ट होता है तो हम टीवी अंपायर का निर्णय लेंगे, नहीं तो फिर सॉफ्ट सिग्नल पर भी हमें जाना पड़ेगा। शकील गुट्टी मुख्य अंपायर की भूमिका में थे, उनके साथ इस मैच में ऑन फील्ड अंपायर है गोकुल पाटिल और थर्ड अंपायर स्वप्निल पाटिल। आउट, जी हाँ सही था वो सॉफ्ट सिग्नल, बैट्समैन आउट है, पूरी तरह से पहुंच नहीं पाए, जोखिम ज्यादा उठाया गया था, दूसरा रन मिलना बहुत मुश्किल था। विकेट का पतन, स्कोर 44 रन, 44 पर 4।
हा निश्चितपणे, कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा फलंदाज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. रिक्स उचलली होती त्या ठिकाणी, परंतु फलंदाज प्रज्वल तिथे मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. एकही धावेचं योगदान आपल्या संघाला दिलं नाहीये. आणि आता मात्र नवीन फलंदाज मिस्टर रोहित आलाय मैदानाच्या आतमध्ये. यानंतर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. कृष्णा 11 वारलीपाडा विपक्ष शिवशक्ती स्फोट कोशिंबी. आखिरी ओवर का खेल शेष है इस पारी में. स्ट्राइक नए बल्लेबाज के पास रहेगी क्योंकि नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज आउट हुए थे पिछले ओवर की अंतिम गेंद पर. प्रणीत ने अच्छे शॉट्स लगाए हैं. 15 पर बैटिंग करते हुए प्रणीत, बल्कि 16 पर. चला आपण खेळायला सुरुवात करूया. शेवटचं षटक 44 44 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी संपन्न झाला. आणि पहा 4 विकेट्स प्राप्त केलेले आहेत. 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि धाफलक्यावरती सुद्धा मात्र डबल 4चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीसाठी शिवशक्ती कोशिंबे आणि कृष्णा 11 वारलीपाडा. आपण टॉस बॉक्समध्ये संघाकडे येऊन थांबायचं आहे. आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए मुसव्वीर, उनका यह दूसरा ओवर. आक्रमण जारी रखते हुए फुल टॉस लेकिन मिस कर बैठे और क्लीन बोल्ड. तेज तर्रार फुल टॉस थी. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास पूरी तरह से चूके बल्लेबाज और रोहित का काम होता हुआ तमाम. पहिल्याच चेंडूला तो सामोरे गेला आणि पहिल्या चेंडू पहा त्याला खेळण्यासाठी फुलटॉसची लेंथ मिळाली, परंतु त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये कुठलाच संपर्क नाहीये. आणि अखेर डावी एसटी आणि बेल्ला ट्रिप करून चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला आणि सफलता प्राप्त केली मुसव्वीरनं पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण त्याला पाहतोय, कारण पहिल्या स्पेलमध्ये अजय फक्त 8 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केला होता आणि इथे सुद्धा षटकाची सुरुवात विकेटने केलेली आहे. जी हाँ, पहले ओवर में भी बहुत बढ़िया गेंदबाजी रही थी मुसव्वीर की. बल्लेबाजों को बांधे रखा था और एक सफलता उस ओवर में भी अर्जित की थी. और इस ओवर की शुरुआत भी विकेट के साथ करते हुए नए बल्लेबाज अब मैदान में पहुंचते हुए सैंडी नंबर 7 पर. रोहित खाता नहीं खोल पाए. इस पारी में हम देखें तो समीर ने 12 रनों का योगदान दिया. मिथुन ने 7 रन बनाए. 16 पर बैटिंग करते हुए प्रणीत, जो कि टॉप स्कोरर है फिलहाल इस पारी में, 5 गेंदों का खेल बचा हुआ है. 5 रन बनाकर शुभम आउट हुए थे. उसके बाद प्रज्वल 0 पर रन आउट हुए और अब रोहित भी 0 पर आउट हुए हैं. स्कोर इस समय 44 रन 5 विकेटों के नुकसान पर. परंतु अल्पते बी संघाचं एक उद्दिष्ट असेल की जर आपण अंडर 50 जर जय हनुमान वावले संघाला जर ते आपण थांबवलं तर मात्र आपल्या संघासाठी एक चांगला बॅक असू शकेल. परंतु या ठिकाणी वावले संघाने सुद्धा मात्र एखादा डोळ्यासमोर लक्ष केंद्रित केलं असेल की आपण 50 किंवा 55 पर्यंत जर पोहोचलो तर आपल्या गोलंदाजांना एक चांगली संधी निर्माण होऊ शकते या एक्झॅक्टली सामन्यासाठी. जी हाँ, 55 तक पहुंचने का तो प्रयास करेंगे यहाँ पर, क्योंकि अभी भी 5 गेंदें शेष है. लेंथ बॉल कोन बनाती हुई बाहर की तरफ निकली थी. दूर से खेलने का प्रयास, चूक गए बैट्समैन. जबरदस्त गेंदबाजी करते हुए मुसव्वीर. चांगली लेंथ आणि लाईन तिथे मेंटेन केलेली आहे आणि पहिल्याच चेंडूवरती आपण जर पाहिलं तर फलंदाज सँडीला त्याने मात्र त्या ठिकाणी बीट केलं. जबरदस्त वेग प्राप्त करतोय. राऊंड द विकेट मारा करतोय. ओ इथे मात्र पाहू शकाल विकेटची दाट शक्यता आहे, कारण शॉट मिडविकेटला फिल्डर तैनात आहे. चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि अखेर सँडी सुद्धा शून्यावरती बाद होऊन माघारी परततोय. थोड़ा सा अतिरिक्त उछाल था गेंद में. अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था लेकिन टॉप ऑफ द बैट लगी. और देखिए जरा प्रणीत को, जैसे पानी के बाहर मछली तड़पती है ना, वैसे ही तड़प रहे इस समय स्ट्राइक पर आने के लिए. याचा कारण कुठेतरी प्लॅनिंग जे चुकीचे पाहतोय आपण. जे नवीन फलंदाज येतात ते मात्र सिंगल डबलसाठी प्रयत्न करत नाही तर मोठा फटका केल्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विकेट्स गमावतात आणि त्या अनुषंगानं चेंडू सुद्धा मात्र तिथे डॉटच्या स्वरूपात आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे मात्र प्रणीत नॉन स्ट्राईक वरून मात्र आपल्या संघाची थोडीशी दुर्दशा पाहतोय. सेट बल्लेबाज है और उनको स्ट्राइक मिलना फायदेमंद साबित हो सकता है जय हनुमान वाहुली के लिए. लेकिन अब तो केवल 3 गेंदें बची है. एक और नए बल्लेबाज क्रीज पर गौरव. देखना है कि गौरव की क्या सोच रहती है. बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे या फिर सिंगल लेने का प्रयास करेंगे. मुसव्वीर घातक गेंदबाजी करते हुए. ओहो, एक और बेहतरीन गेंद. इस बार पूरी लंबाई की गेंद थी. रफ्तार बहुत जबरदस्त और रफ्तार में बीट करते हुए बैट्समैन को. कोई रन अभी तक खर्च नहीं किया है इस आखिरी ओवर में. मुसव्वीर ने 2 विकेट भी चटका चुके हैं. रफ्तार के सौदागर असं म्हणावं लागेल. गोलंदाज मुसव्वीर काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी स्लॉग ओव्हरमध्ये कामगिरी केली. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. हो, अजून एक चांगला चेंडू. 5वा चेंडू इथे हाताळतोय. त्याच्यामध्ये 2 सफलता 3 निर्धाव आणि एक्झॅक्टली फलंदाज प्रणीत नॉन स्ट्राईक एंडला आहे. पहा किती निराश हताश आहे.
जितनी भी सराहना की जाए उतनी कम मुसव्विर की। क्या मेडन ओवर देखने को मिलेगा? आइए देखते हैं। अंतिम गेंद इस बार बल्ले पर लिया है, 1 रन शायद मिल जाएगा, 2 की भी कोशिश हो सकती है। जी हाँ, प्रयास कर रहे बल्लेबाज, स्ट्राइकर एंड पर सही थ्रो और बैट्समैन रन आउट। तो केवल 1 रन आखिरी ओवर में खर्च किया मुसव्विर ने और 2 विकेट्स उनको मिले। अंतिम गेंद पर बैट्समैन रन आउट। पारी समाप्त होती हुई जय हनुमान वाहुली टीम की कुल रन संख्या 45, 45 रन बनाए हैं 5 ओवर्स में और 46 रनों की चुनौती अल फतेह स्पोर्ट्स बी के सामने ये मुकाबला जीतने के लिए। आइए अब आपको लेकर चलते हैं के स्क्वायर एंड एसके कंपनी टॉस बॉक्स में, जहां पर अगले मैच का टॉस किया जाएगा। खेलने वाली टीमें हैं शिवशक्ति कोशिम्बी और कृष्णा 11 वारलीपाड़ा। हॅलो चेक. सर्वांनी शैलेजी बिडवी साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू आणि सन्माननीय प्रल्हादजी विषयी आपण सुद्धा त्याच्या सोबतीला या. पुढील सामना कृष्णा 11 वारलीपाडा विपक्ष शिवशक्ती कोशिंबी आणि आमचे आजचे प्रमुख अतिथी सन्मान शैलेजी बिडवी साहेब आणि प्रल्हादजी विषे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. वर्ल्ड कप पीटीसी असं कॉल आहे कोशिंबी संघाच्या वतीनं आणि जरूर जशी मागणी तसं पुरवठा इथे लाभलेला आहे. आपण विनिंग संघाच्या संगणकाला आपण शीतपेय देणार आहोत. थन्सअप आज कुछ तुफानी करते हैं आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण इथे आलात, तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. टायगर, जरूर तुमची या स्पर्धेसाठी चांगली मेहनत आहे, परंतु ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये क्रिकेट होतोय प्रत्येक संघाने मात्र या ठिकाणी जे डिसिप्लिन आहेत ते मात्र चांगले बाळगलेले आहेत. नाणेफेकी तुमच्यासाठी किती महत्वाची होती? सर महत्त्वाची होती. मी क्षेत्ररक्षण करू, कारण या ग्राउंडवर जसं डिफेंडही चांगलं होतं तसं चेसिंगही चांगली होऊ शकते. प्रत्येक सामना 5-5 षटकांचा आपण पाहत आहोत. यासाठी आयोजकांचा कशा रीती तुम्ही आभार व्यक्त करणार? सर खरं तर आयोजकांनी खूप मेहनत घेतली, कारण माझ्या मते 3 ते 4 वर्षानंतर इथे टुर्नामेंट होते आणि एवढी मेहनत घेतली की मी डोळ्यांनी बघितली ती. छोट्या छोट्या गोष्टीपासून सर्वांवर त्यांनी लक्ष दिले आणि 5 षटकाचे सामने खेळवणं शक्य तर नाहीच आहे, पीटीसीत लवकर नाही होते, पण सुदर्शन आणि संदीप भाऊ यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी वर्ल्ड कप ऑफ पीटीसी या नावाला साजेशी अशी टुर्नामेंट ठेवली. मग तुम्हाला या स्पर्धेची आतुरता होती? हो नक्कीच. मग काय उद्दिष्टाने या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालेले आहात? आम्ही आमचा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. यावर्षी संघ जरा अडखळत खेळतोय. वैयक्तिक माझाही फॉर्म काही चांगलाच नाही आहे. टीम मला बॅकअप करते, त्याबद्दल मी टीमचंही अभिनंदन करतो आणि असेच सपोर्ट करत राहा आणि पीटीसीला वरती नेत राहा असं सर्वांना एक अभिवादन करतो. गोलंदाजी करत असता समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? सर 5 षटकात 50च्या थांबवण्याचा प्रयत्न करतो. जरूर, त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सोबतीला किरण आहेत. किरण, बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि आपलं मत काय या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि जेव्हा आलो आम्ही असं वाटलं का एवढं बाहेर मॅच चालू आहेत, भिवंडीला होत्या तशा एकदम पीटीसी मध्ये पाहिले तर आतापर्यंत एकही चषक तुम्ही जिंकलेला नाही, परंतु तुमच्या ज्या समाजाच्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धामध्ये काय तुमचा परफॉर्मन्स आहे? आतापर्यंत एखादी स्पर्धा तुम्ही जिंकलेली आहे? 3 फायनल मारल्यात आम्ही लगातार 3 हप्त्यामध्ये. क्या बात आहे. मग या स्पर्धेमध्ये चांगला जर सुरुवात करायची असेल तर एक्झॅक्टली कुठल्या खेळाडू तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? कुणाल आहे आणि कपिलकडून. तुमचा फॉर्म कसा आहे या सत्रामध्ये? आहे व्यवस्थित आहे म्हणजे. तर चांगली मॅच होईल अपेक्षा करू शकतो. नक्कीच. जरूर, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, इथे नाणेफेकी आपण संपन्न केलेली आहे. टॉस जिंकल्या शिवशक्ती कोशिंबी संघाच्या संघाने अर्थात टायगरनं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया आपण टॉस बॉक्समधून पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे दोन्ही सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर आणि त्याच्या सोबतीला असतील आदित्य जाधव. थँक्यू सो मच. धन्यवाद योगी पाटील. दरम्यान 46 धावांचं लक्ष असेल अल्फता बी पुढे. आणि आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं पहिल्या 4 षटकांमध्ये धावा जोडल्या होत्या जॅनवन बाहुली संघानं, मात्र 5व्या षटकामध्ये कुठेतरी त्या धावसंख्येला लगाम लावणारी कामगिरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणूनच विशेष कौतुक करावं लागेल गोलंदाज मुसव्वीरचं. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, केवळ 1 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. तर मुसव्वीर लाजबाब कामगिरी.
कारण त्यापूर्वी त्यांनी तिसरं षटक हाताळलं होतं तेव्हा 8 धावा दिल्या, 1 गडी बाद केला होता. म्हणजे एकंदरीत 9 धावा देत त्याने 3 गडी बाद केलेले आहेत आणि तीच कामगिरी आपण पाहतोय. कारण ज्या नावानं वाहुली एक मातब्बर संघ आहे आणि मगाशी जेव्हा आपण बोलताना पाहिलं ते टॉस जिंकला आणि सुफियान ज्युनियरने या ठिकाणी सुफियाननं वक्तव्य केलं होतं की ज्या पद्धतीनं माझा लाडका संघ आहे आणि पडगा टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप आहे ही भावना व्यक्त करणारं व्यक्तिमत्व पहिलं कोणतं असेल तर ते म्हणजे सुफियान. तर सुफियान शेख अतिशय साजेशी अशा पद्धतीनं या स्पर्धेला त्यांनी नाव दिलेलं आहे. या स्पर्धेतील किरण काचरे राहूर गावचे माजी उपसरपंच सदा विद्यमान सदस्य आहेत. दरम्यान पहिला चेंडू निश्चितच पंचांचा इशारा वाईट येतोय. अवंतर धावेनं खातं खोललं जातंय. तर या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत किरण काचरे यांचं आणि हा सन्मान प्रदान करतील सुदर्शन काटोळे साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण किरण काचरे साहेब विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत राहूर यांना आपण सन्मानित करणार आहात. पहिली धाव धावफलकावरती आदित्य झळकली गेलेली आहे कारण वाईटच्या रूपाने धाव आली. दरम्यान दुसरं चेंडू हाताळतो आहे गोलंदाज प्रज्वल. दरम्यान एक चांगला देखणा फटका, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, चौकार. दर्शनीय चौकार पाहायला मिळाला. 5 धावा. काय वाटतं आदित्य या स्टार्ट बद्दल? कारण 46 धावांचं लक्ष आहे. पॉजिटिव स्टार्ट देते हुए ओपनर बैट्समैन साकिब और मोइज ओपन करने के लिए आए. लक्ष्य 46 रनों का है अल्पता स्पोर्ट्स पड़गा बी के सामने. दरम्यान एक निर्धार चेंडू सिद्धार्थ भगवान सांबरेज साहेब जे आपण पाहिलं तर आरके पालवी शाळेमध्ये चे विद्यार्थी आहेत आणि संपूर्ण भिवंडी तालुक्यातील त्यांच्या गुणसंख्येत का गुण कोणीही विद्यार्थ्यांनी प्राप्त केले नाहीत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करणार आपण मंचाची शोभा वाढवण्याच्या दरम्यान एक चांगला प्रहार आपला पाहायला मिळतोय. वायडिश बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा मिळतील. चौकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकता येतं. 9 विजयाचं लक्ष केवळ 46 धावांचं आहे आणि अशा वेळेस ज्या पद्धतीनं मार्गक्रमण केलं जातंय साकिबचं कौतुक करावं लागेल. साकिब एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याने सुद्धा आपण पाहिलं तर दुसरं षटक हाताळलं होतं. 8 धावा दिला, 1 गडी बाद केलेला आहे. मात्र फलंदाजी करत असताना साकिब तुटून पडलेला आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. जयगणेश चषक 2025 एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे आणि पडगा टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर पडगा टेनिस क्रिकेटमधील हा वर्ल्ड कप आहे. इथे खेळायला मिळणं एक स्वप्न अनेक खेळाडू पाहत असतात. ज्या पद्धतीने आज पाहुण्यांची मांदियाळी आली. भिवंडी ग्रामीणचे लाडके आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब त्यांच्या सोबतीला अनेक मान्यवर मंडळी पाहिले. दरम्यान पुढचा चेंडू पुढे सरसावत अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह आपल्या पाहायला मिळतोय. देखणा प्रहार, 4 धावा जोडल्या जात आहेत. जबरदस्त फलंदाजी साकिबकडनं. एक मध्ये निदाब चेंडू अन्यथा चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र एक संधी आहे कारण सलग 2 चौकार लागलेत. धावफलकावरती आपण धावा झळकल्या पाहतोय. 13 धावा. राम ठाकरे साहेब कोशिंबी गावचे सन्माननीय अतिथी यांचं आगमन झालेलं आहे जे माजी सरपंच आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. प्रतीक सांबरे आम्हाला ही सूचना करता आहेत. बघा राम ठाकरे आपल्यावरती किती प्रेम आहे प्रतीकचं. दरम्यान पुढचा चेंडू याच पुढे सरसावत चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिडावला क्षेत्ररक्षक मात्र यष्ट्यांचा अचूक वेध घेण्यात अपयश. एकेरी धाव लिलिया जोडली गेली. रिस्की सिंगल इस वक्त पूरा करते हुए रन संख्या आगे बढ़ती भी 14 पर 1 रन के मदद के साथ लक्ष्य 46 रनों का अच्छी शुरुआत हम देखते हुए अल्फता स्पोर्ट्स पड़गा बी की. अल्फता बी हा संघ एक मातब्बर संघ आहे. ज्या पद्धतीने सरस्वती खालिंगमध्ये त्यांनी कामगिरी केली, ज्या पद्धतीने त्यांनी एकता ट्रॉफीमध्ये कामगिरी केलेली आहे त्या आपण जर पाहिलं तर निश्चितपणे चॅम्पियन ट्रॉफी फडगामध्ये सुद्धा त्यांची उल्लेखनीय कामगिरी. दरम्यान एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगांच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. एकेरी धाव मिळते. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतात 15. तर राम ठाकरे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी सन्माननीय संदीप काटोळे साहेब या स्पर्धेचे कर्तेधर्ते शिल्पकार आहेत त्यांना विनंती करतोय. राम ठाकरे माजी सरपंच आहेत कोशिंबी
ग्रामपंचायतीचे तथा अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. त्यांचा खेळ आपण पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. मी संदीप काटोळे साहेबांना विनंती करतो, जगणेश चषक 2025 सन्माननीय आमदार साहेबांची उपस्थिती, अनेक मान्यवर मंडळी पाहिली. ज्या पद्धतीने शनिवारच्या सत्रामध्ये इतके पाहुणे आले, मित्र म्हणेन जय गणेश चषक 2025 100% नव्हे 200% यशस्वी झालेला आहे. कारण प्रत्येक सन्माननीय अतिथीला आम्ही सन्मानित करत असतो. या राम ठाकरे साहेब, आपण पुढे यायचं, आपला मानसन्मान स्वीकारायचा आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून अतिशय सुंदर देखणं असं स्मृतिचिन्ह या माध्यमातून राम ठाकरे साहेब यांना ही मानवंदना दिली जाते. राम ठाकरे साहेब, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालात, निश्चितच आयोजकांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे शैलेशजी बिडवीस साहेब यांना आपण मंचावर पाहतो आहोत. गप्पा रंगलेले आहेत प्रल्हाद विषय यांच्याशी, कारण पाहिलं तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये शैलेशजी बिडवीस साहेब यांचं अतिशय मौलिक योगदान आहे. क्रिकेट यांचं प्रेम आहे. दरम्यान खेळ सुरू करायचा वेगानं अधिकाधिक सामने आपण पाहिलं तर आम्हाला खेळवायचे आहेत, कारण एक अतिरिक्त सामना आजच्या दिवसामध्ये आम्हाला खेळवायचा आहे. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झळकल्या गेलेल्या आहेत. 15 धावा म्हणजे एक चांगली धावगती. दरम्यान दुसरं षटक शुभम, जो पहिलं षटक आचळतो तो दुसऱ्या षटकासाठी आलेला आहे. दरम्यान एक चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवलाय, एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, दर्शनीय चौकार. गेंद थी, उसको लिफ्ट कर दिया था सीधे प्लेट से, मिड ऑफ के ऊपर से गेंद चली गई थी लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. दर्शनी गोलंदाजी करणारा शुभम आज मात्र पहिला चेंडू चौकार. त्यानंतर पाहतो आपण कटच्या फटक्याचा वापर केला का, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एकेरी धाव जोडली गेली, 20 धावा धावफलकावरती झळकल्या जातात, कारण पहिल्या षटकात 15 धावा, त्याच्यानंतर आलेल्या पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर आपण पाहतो एकेरी धाव 20 धावा, एकही गडी गमावले नाही. अतिशय जमेची बाजू असेल, पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी फलंदाजी केली जाते, दर्शनीय फलंदाजी आहे. बिल्कुल सेंसिबल क्रिकेट हम देखते हैं अल्फता स्पोर्ट्स पडगे बी का. निश्चितच आदित्य, आपण पाहिलं तर फ्रेंड्स मूवीच्या माध्यमातून सुद्धा सुंदर प्रक्षेपण, अतिशय पारदर्शक अशा पद्धतीनं हे प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चित एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला होता, मात्र आपण पाहतोय चेंडू येऊन शरीरात आदळला, एकेरी धाव पूर्ण केली गेली, कारण कव्हरच्या क्षेत्रात चेंडू गेला होता. 21 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. अथक परिश्रम या स्पर्धेसाठी अनेक हात पुढे आले. निश्चितच खारीचा वाटा सगळ्यांनी उचललेला आहे. मात्र मी कौतुक करेन आमच्या गोरलेंचं, कारण आपण पाहिलं तर केवळ आंघोळीसाठी हा खेळाडू आहे, तो आपल्या घरी जात असतो. 24 तास या स्पर्धेसाठी इथे मैदानावर पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू, एक मोठा प्रहार, चेंडू हवेत गेलेला आहे मिड विकेटच्या क्षेत्राकडे आणि क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. गेंद की थी फिर एक मर्तबा और उसका लाभ उठाते हुए बैट्समैन मूवीज, गेंद चली गई थी. ये देखिए प्लेयर्स पेवेलियन को दिखाया जा रहा है मिड विकेट के बाहर 6 रन के लिए. बहुत रिलैक्स नजर आते हुए अब अल्फता के डगआउट्स में बाकी के बैट्समैन. स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन और जीतने के लिए अब यहाँ से 19 रनों की जरूरत बची हुई 20 गेंदों पर. 20 चेंडू आणि 19 रनची गरज. दरम्यान सौरभ काठोळे असतील, तेजस गोरले असतील, तेजस गोरलेचं मी विशेष कौतुक करेन, जसं सौरभ काठोळेंचं कौतुक केलेलं आहे. तेजस गोरलेनं ज्या पद्धतीनं या स्पर्धेला कव्हर केलंय. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चित एक खणखणात आघात, कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आपण पाहतोय गलीच्या दिशेने चाललेला होता. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकत आहेत. 28 धावा, एकही गडी गमावलेला नाही आदित्य, आणि 28 धावा धावफलकावरती. पॉजिटिव स्टार्ट मैंने पहले ही कहा था कि साकिब और मोइज के माध्यम से हम देख रहे हैं, और जीत की तरफ कहीं ना कहीं अब अग्रेसर हो रही है. अगर इस तरह की बल्लेबाजी करते रहेंगे दोनों भी ओपनर्स, तो बहुत आसानी से इस मैच को जीत सकती है अल्फता स्पोर्ट्स. अब स्तंभ के बाहर शफल हुए थे बैट्समैन, रन के लिए मना किया था,
मोइज ने 2 ओवर की समाप्ति के बाद 28 रन बिना किसी नुकसान पर अल्पता स्पोर्ट्स पड़गे भी बची भी अब 18 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की यहाँ से जरूरत। आदरणीय सन्माननीय संजय दिनकर साहेब यांचं आगमन झाले। सोबतीला सन्माननीय अतिथी संजय दिनकर MSCBचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये। तर आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय सौरभ काटोळे, प्रतीक सांबरे, तुषार वेखंडे, नीरज घागस, मयूर भेरे, विशाल भेरे, निलेश सांबरे, सार्थक भेरे, त्याचप्रमाणे साहिल घागस, संकेत सांबरे, अमित विशे, तेजस गोरले या सर्वांचं अतिशय मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि यांच्याचमुळे ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे। कारण त्यांनी खारीचा वाटा नव्हे तर अतिशय सुरेख रीतीने, पण पवन कथोरे याला कोण विसरू शकतो की अतिशय मौलिक योगदान, तिसरा डोळा आहे या स्पर्धेचा। तर पवन कथोरे तुम्हा सगळ्यांचं म्हणजे ज्यांची ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतोय, कारण एक यशस्वी स्पर्धा आपण या ठिकाणी पार पाडित आहोत। डेफिनेटली सर, सक्सेसफुल टूर्नामेंट हम देख रहे हैं। जय गणेश वाफाले ट्रॉफी 2025 खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ मरता क्या ना करता। अब निशांत को गेंदबाजी पर बुलाया है वाफाले एंड के जानिब से। सामना करते हुए बैट्समैन मोइज के लिए इस वक्त लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ मिड विकेट डीप स्क्वायर लेग शॉर्ट मिड ऑन शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग, जबकि एक डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी नजर आता हुआ। रूम ज्यादा कट किया, गेंद जा रही है स्क्वायर ऑफ द विकेट। खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए मिस फील्ड भी और इस बीच 2 रन पूरे करते हुए बैट्समैन मोइज। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिशय मौलिक योगदान अनेक मान्यवरांचं राहिलं आहे। मात्र रुपेश सांबरे खूपच सुंदर सहकार्य, त्याचप्रमाणे प्रशांत विशे, अंकुश जाधव, पवन कथोरे, सतीश काटोळे आणि सुदर्शन काटोळे, सारंग काटोळे ही नावं आपण विशेष घेऊ शकतोय। दरम्यान आपण जर पाहिलं तर पुढचा जो सामना असेल तो अतिशय महत्त्वाचा असेल आणि त्यांची नाणेफेकी आपल्याला अनुभवायची आहे। इस बीच विकेट गिरता हुआ अल्फादा स्पोर्ट्स पड़गे बी का मोइज के रूप में। योगी रिमिक्स देखिए 15 रनों का योगदान दिया। आउट होने से पहले केवल 7 गेंदों का सामना किया था बैट्समैन मोविज ने। नए बैट्समैन अरमान बफ आ चुके हैं। लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन हम देखते हुए गायकवाड़ सर कहीं ना कहीं तीसरे ओवर में ब्रेक थ्रू देते हुए अपनी टीम के लिए निशांत। सन्माननीय सुरेश दिनकर, काशीनाथ गीती साहेब या मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले, आपलं मनपूर्वक स्वागत। आपल्याकडे वेळ आहे, आपण सन्मानित करणार आहोत या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अतिथी सुरेश दिनकर साहेब ज्यांचं मोलाचं योगदान आहे। संदीप काटोळे साहेबांनी विनंती करतोय। दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डीपला जातोय, क्षेत्ररक्षकांना म्हणावं लागतंय प्रेक्षक, चेंडू जातोय यस सीमारेषा पार षटकार। तर या ठिकाणी सुरेश दिनकर साहेब ज्यांचं मोलाचं योगदान आहे जय गणेश चषक 2025 साठी त्यांना आपण सन्मानित करीत आहोत। माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सुंदर सन्मान चिन्ह। पुढील सन्मान सन्माननीय काशीनाथ गीतेश दादांना पण विनंती करणार आहे, आपण पुढे येणार आहात आणि मी या ठिकाणी रुपेश सांबरे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण काशीनाथ गीते साहेब यांना सन्मानित करणार आहात। काशीनाथ गीते एक डायनामिक पर्सनॅलिटी आहे, आम्हा सर्वांचे दादा आहेत, ज्येष्ठ बंधू, या पद्धतीने त्यांनी निश्चितच सुरेख रीतीने मार्गदर्शन करीत असतात। तर धन्यवाद काशीनाथ दादा। फुल टॉस गेंद एलिवेशन नहीं बना है। ये देखिए बैक टू बैक दूसरा सिक्सर हवा के संग गेंद जाती भी मैदान के बाहर।
पर में नजर आते हुए तेज हवा का लाभ उठाते हुए फुल टॉस गेंद थी, लेकिन बीट हुए बैट्समैन, गेंद चली गई थी विकेट कीपर के दस्तानों में। बची हुई गेंदों पर अभी भी जीतने के लिए 4 रनों की जरूरत। मैच को लगभग एक तरफा कर दिया है अल्फता स्पोर्ट्स पड़गा बी ने। तीसरे ओवर का खेल जारी और बची हुई 13 गेंदों पर अब 4 रन की जरूरत। एक तरफा मैच हम देखते हुए बाहुली बनाम अल्फता पड़गे। उठा दिया है, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है और बढ़िया कैच, बैट्समैन आउट। की समाप्ति के बाद 42 रन बची हुई। अब 12 गेंदों पर केवल 4 रनों की जरूरत। नए बैट्समैन मुसव्विर आ चुके, जिन्होंने चैंपियन सुपर लीग पड़गा में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी। यह आखिरी ओवर किया था मुसव्विर ने, जिसपे केवल 1 रन देकर 2 विकेट। हालांकि ओवर नंबर 3 भी किया था, जिस पर 8 रन देकर 1 विकेट हासिल किया था। मतलब कुल मिलाकर उनके 2 ओवर में 9 रन खर्च हुए थे और 3 विकेटें उन्होंने हासिल की थी। चौथे ओवर के लिए सागर को बुलाया गेंदबाजी के लिए पड़गा छोड़ के जानिब से। सामना करते हुए साकिब। कोशिश अब हो रही है बाहुली की तरफ से, ड्राइव करते हुए गेंद जारी है स्क्वायर ऑफ द विकेट। गेंद जारी है डीप कवर पर, जब तक गेंद को उठाते हुए शुभम 1 रन प्राप्त करते हुए साकिब शेख सिंगल के मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती भी 43 पर जाता हुआ स्कोर। जीतने के लिए अब 3 रनों की जरूरत। नए बैट्समैन मुसव्विर सामना करते हुए गेंदबाज सागर का। प्ले एंड मिस, उठाने की कोशिश की थी, बिल्कुल नजरें पूरी तरह से हट गई थी गेंद के ऊपर से। विकेट कीपर भी बीट हुए थे, लेकिन कोई भी रन नहीं लिया है। डॉट बॉल। बहुत अच्छा टेलीकास्ट था, किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज का। इस बार गेंद को भेज दिया है आसमानी टोला, 6 रन। मैच मुसव्विर, अनेक अनेक अभिनंदन। अल्फता स्पोर्ट्स पड़गा बी, हार्ड लक जय हनुमान बाहुली। रन और 3 विकेट, पूरी तरह से बाहुली के बैटिंग ऑर्डर की कमर तोड़ दी थी। गेंदबाज का नाम है मुसव्विर। निश्चितपणे शेवटच्या चेंडूवर ज्यांनी आपण पाहिलं म्हणजे डावाचा जो समारोप झाला त्याच्या चेंडूवर षटकार मारणारा मुसव्विर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू ठरतोय। मी सन्माननीय सुरेश दिनकर साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत अशा खेळाडूला की ज्यांनी अतिशय सुंदर छाप पाडली या खेळामध्ये। कारण आता जो सामना संपलेला आहे, जय हनुमान बाहुली एक मातब्बर संघ, पण या मातब्बर संघाला पाणी पाजण्याची कामगिरी करणारा मुसव्विर ज्याने 9 धावा ते 3 गडी बाद केले। आणि जेव्हा आपल्याला संधी मिळाली तेव्हा दुसऱ्या चेंडूला सामोरं जात असताना षटकार चढवला। आपण त्याला सन्मानित करणार आहोत। आदरणीय सन्माननीय सुरेश दिनकर साहेब यांचं मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी। आम्हाला संदीप काठोळे यांनी विशेष करून माहिती दिली की सुरेश दिनकर हे व्यक्तिमत्व आहे, जे व्यक्तिमत्व जयगणेश चषक 2025 मध्ये अतिशय मोलाची भूमिका पार पाडत आहे। तर दिनकर साहेब तुमचं कौतुक आयोजकांनी केलेले, या स्पर्धेचे आयोजक आहेत, शिल्पकार आहेत, त्यांनी विशेष करून केलेलं आहे। तर मी त्यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते मुसव्विर, वेल प्लेड अँड वेल बॉलिंग, प्लीज मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण स्वीकारणार आहात, जी आम्हाला लाभलेली आहे बिरबल विशे साहेब यांच्याकडनं आणि सुरेश दिनकर साहेब यांच्या सौजन्याने ही ट्रॉफी प्रदान केली जाईल।
त्याचप्रमाणे विकी घागस यांच्याकडनं आपल्याला सुंदर पेस्ट्री लाभलेली आहे. मी काशीनाथ गीते साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पेस्ट्री आहे ती प्रदान करायची आहे. वेल प्लेड, मुसव्वीर, जबरदस्त कामगिरी आणि कामगिरीच्या जोरावर आपण पाहतोय तर आपण जाणार आहोत पुढच्या सामन्याकडे. कारण पुढच्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. त्रिशूल ठाकरे जो अजय गरद यांच्या मामांचा संघ आहे, त्यामुळे अजय गरद जेवणाला गेले नाहीत, सरळ आपण पाहतोय समालोचन कक्षात आलेत, कारण त्यांचं प्रेम आपल्या मामांवर आहे.